नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडे तंदूर मसाला। अंडे तंदूर मसाला बनवण्यासाठी आपण घेतलेत अंडे, शिमला, कांदे, टमाटे, आलं, लसूण, लिंब, फ्रेश क्रीम, तूप, कस्तुरी मेथी, तेजपान, दही, कोथिंबीर। मसाल्यामध्ये आपण घेतलेत लाल तिखट, धना पावडर, हळद पावडर, जिरं, तेल आणि चवीनुसार मीठ। आपण सुरुवातीला आता अंडे फोडून घेऊ। आपण जवळपास 1.5 डझन अंडे घेतलेली आहेत। आपल्याला अंड्याची टिक्की बनवायची। आपले अंडे फोडून झाले, त्यात आपण लाल तिखट, हळद पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि अंडे खाली चिपकू नये म्हणून त्यात थोडेसे तेल पण टाकून घेऊ। आता अंडे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आपले मिश्रण तयार झाले, वरती बुडबुडे आले, याचा अर्थ आपलं मिक्सर एकजीव झाले। ते आता टिक्की करण्यासाठी आपण ठेवूया। हे बघा किती छान प्रकारे मिक्स झाले। चूल पेटली, आता कढईत आपण पाणी ठेवून घेऊ। कढई काळी होऊ नये म्हणून त्यात आपण लिंबाची फोड टाकून घेऊ। आता ताट ठेवू, ताटात तेल टाकून घेऊ, कारण टिक्की करताना टिक्की ताटाला चिपकू नये म्हणून। चौ बाजूने चांगल्या प्रकारे तेल लावून घेऊया। आता जे आपण मिश्रण फेटून घेतलंय ते टाकून घेऊ। आपल्याकडे पॅन असेल तर आपण पॅनवर पण करू शकतो। आपण टिक्की चुलीवर करतोय त्यामुळे आपला जाळ जोरात लावू, पण तुम्हीच टिक्की पॅनवर केली तर एकदम मंद आचेवर होऊ द्यायचंय, कारण खाली चिपकून जाईल, कारण आपण ती तेलावर करणार आहे, त्यात आपण वाफेवर शिजवणार आहेत। आता परात ठेवून घेऊ आणि अधूनमधून बघून घेऊ आपली टिक्की होते का नाही। आपली टिक्की तयार होते तोपर्यंत आपण कांदे बारीक कापून घेऊ। आम्ही 5 ते 6 छोटे छोटे आकाराचे कांदे घेतलेत। आपण कांदे ग्रेव्हीसाठी कापतोय। आपण शिमला पण कापून घेऊ। शिमलाचे आपल्याला मोठे मोठे काप करून ठेवायचे। चला बघू आपली टिक्की तयार झाली की नाही। हे बघा चांगल्या प्रकारे शिजून गेले। आपण बघूया चाकूला चिपकतं का नाही। नाही चिपकलं, आपली टिक्की शिजली। आता ती आपण काढून घेणार आहोत। थोडंसं गार झालं का मग काढून घेऊया। आपला बराच वेळ झालाय, आता आपण ताट काढून घेऊ। आपली टिक्की निघाली का नाही बघूया। आपण टमाट्याचे पण मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत आणि आपल्याला ग्रेव्ही पण करायची। त्यासाठी टमाट्यातून मधला भाग आहे, आपण जी ग्रेव्ही करणार आहोत त्याच्यात टाकून घेऊया आणि बाकीचे मोठे मोठे तुकडे करून घेऊ। आपण आता टिक्क्या करून घेऊ। चौकोनी आकारात छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। आम्ही वाफवला आहे, तुम्ही तेलात फ्राय केल्याने खूप छान येईल। हे बघा किती छान प्रकारे आपली टिक्की तयार झाली। अशा सर्व याचे आपण टिक्क्या तयार करून घेऊया। ही अंडा टिक्की आपण अशी पनीर टिक्की करू शकतो।
आपली कढई तापली आहे, त्यात तेल टाकून घेऊ. आपलं तेल गरम होते. आपलं तेल तापलंय, त्यात आता तेजपान टाकून घेऊ. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, आपल्या कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण परतून घेऊ. आपला कांदा परतून झालाय, त्यात आता आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊ. आपण आलं लसूणची पेस्ट आधी नाही टाकली, नंतर जे कांद्याला पाणी सुटेल त्यात व्यवस्थित होईल. आपला कांदा लसूण अद्रक छानपैकी परतून झाले, त्यात आता लाल तिखट 2 चमचे, धना पावडर ते पण 2 चमचे टाकून घेऊ आणि थोडीशी कलरसाठी हळदी पावडर. हे पण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपलं मिक्स खाली चिपकत असेल त्यात थोडेसे पाण्याचा शिपका दिला तरी चालेल, पण आमचं काही गरज दिसत नाही. टिक्का कोटिंग करण्यासाठी आपण आता मिश्रण तयार करून घेऊ. त्यासाठी तेल आम्ही साधं तेल वापरतोय, तुम्ही राईचे तेल पण वापरू शकता, ते पण चांगलं राहतं. चवीनुसार मीठ, आवडीनुसार तिखट पावडर, थोडीशी हळद, आलं लसूणची पेस्ट हे आता मिक्स करून घेऊ. त्यात दही टाकून घेऊ. आणि शेवटी लिंबाचा रस टाकून घेऊ. आपलं कोटिंग करण्यासाठी मिश्रण तयार झालंय, ते आता टिक्कीत टाकून घेणार आहोत. टिक्क्याला कोटिंग करण्याचा मसाला आपला तयार झालाय, त्यात आता टिक्क्याचे पीस टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित मसाला त्याला लावून घेऊ आणि फ्राय करायला रेडी करून घेऊ. कोटिंग लावून आपले पीस तयार झालेत, ते आता आपण फ्राय करायला घेऊया. आम्ही एक एक पीसला छान प्रकारे कोटिंग लावून ठेवतोय. उरलेल्या मिश्रणात आपण आता शिमला व टमाटे मिक्स करून घेऊ. आमचं मिश्रण थोडंसं कमी पडलंय, आम्ही ॲडजस्ट करून घेतोय. आता आपला तवा तापला आहे, आता आपण टिक्की फ्राय करून घेऊया. आता एक एक टिक्की तव्यावर सोडून घेऊ. आपल्याला मस्त कडक क्रिस्पी टिक्की तयार करायची. आपली पनीर टिक्की छानपैकी शॅलो फ्राय झाली, ती आता आपण काढून घेऊया. तुम्हीच बघा कलर वगैरे टेक्स्चर किती छान आलं. आपण आता शिमला आणि टोमॅटो पण फ्राय करून घेणार आहोत. त्याला कोटिंग आमची कमी प्रमाणात झालेली आहे, तरी आपण छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊ. आपली शिमला व टमाटे पण चांगल्या प्रकारे फ्राय झाले, ते आता आपण बाजूला काढून घेऊ. आपले टमाटे चांगल्या प्रकारे परतून झाले, त्याचा कच्चापणा पण गेलाय, त्यात आता थोडंसं पाणी सोडून घेऊया. आता मसाला परतून झालाय, त्यात आता थोडेसे पाणी टाकून घेऊया.
चवीनुसार मीठ टाकून घेऊ. फ्रेश क्रीम टाकून घेऊ. फ्रेश क्रीम ऐवजी तुम्ही दुधावरची ताजी साय टाकली तरी चालेल. कस्तुरी मेथी. आपला आता ग्रेव्ही मसाला तयार झालाय. त्यात टोमॅटो शिमला टाकून घेऊ. आणि आपण जो टिक्का फ्राय केलेला आहे अंडा टिक्का तो टाकून घेऊ. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आमचा तंदूर अंडी मसाला तयार झाला आहे. एकदम छान प्रकारे ग्रेव्ही आली, वास छान सुटला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद.